बॉन्डर आलं बरं कर्नाटकला ते त्याचा उपचार केला डॉक्टर माळेंनी त्यांनी 4-5 डॉक्टर होते त्यांनी उपचार केला आता ठीक आहे आता काय करण्यात आलं म्हणजे काय उपचार नक्की काय करण्यात आला काय तिथं पाडलं होतं जरा ते पायात काहीतरी चमक काय भरली होती हां ते औषध चोळून बिळून आणला जरा बरं चोळलं हो आता मागच्या त्या दिवशी दुखापत झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे किती दिवस झाले साधारणतः 6 दिवस झाले आज 6 दिवस झाले कसं काय रिकव्हरी कशी आहेत 50% आहे 50% रिकवर झाला आता पाय वगैरे उचलून नाही धरत नाही थोडासा फक्त चालवताना होतो जरा चालवताना थोडासा आणि काल तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता पाठीमागे शेतामध्ये चालवत असताना हो त्यावेळेस काय एवढं वाटलं नाही पण अजून पण धरतोय हो थोडा महिन खडा बिडा लागला की कडक रान आलं की पाय उचलून धरतो. बरं बरं काय डॉक्टरांचं म्हणणं काय आलं नाही डॉक्टर म्हणले 15-20 दिवसांनी तुम्ही काढू शकता माझ्या 15-20 दिवसांनी म्हणजे साधारणतः कितीच्या दरम्यान दिसेल आता 10 तारखेच्या आसपास दिसणे मेच्या 10 मेच्या आसपास म्हणजे अजून आरामच द्या नाही त्याला हो आरामाचं बघू आता काय चालले पण आरामाचं बघू आता तुला याच्या अड्यात करायला लागलाय फेरं बिरं चालू करायचं इथल्या इथं फेरं काढणार फाटीवरती इथल्या आणि आता आतलं काम केलंय का गोठ्याचं बरंचसं हो नाही तिकडं प्लॅस्टर केलेलं दिसतं हो प्लॅस्टर केलेलं दिसतंय आणि हे काय केलंय या काय केलं बैलासाठीच केलंय ते बकासूरसाठीच केलंय काय हो बकासूर काय ही आपली लाल माती टाकून लाल माती टाकून ही केलंय का आतमध्ये हो तालीम तयार केली त्याला हो प्लॅस्टर केलंय मित्रांनो हे केलंय कधी बनवलंय हे त्याला पायाला लागले लगेच बनवलं बरं ह्याच्यात काय हळद वगैरे मिक्स केली काय हो हळद दही अजून काय लिंब अजून लाल माती काय लाल माती तूप मोबाईल शेट काय चाललंय काय सांगाल कशा पद्धतीने बकासूरची तब्येत कशी आहे बरी ना हे कधी केलं तयार 2-3 दिवस झाले किती दिवस लागले तयार करायला नाही काही 1 दिवसात तयार केलं नाही बांधकाम करून घेतलं बरं आणि माती चालून पोरांनी आतमध्ये टाकली बरं माती कुठून आणली माती मामाने आणून ठेवली होती बरं पोरांनी चाळली आणि आतमध्ये टाकली बरं चालली आणि आत टाकलेली काय सांगाल आता मैदानात नाही इतके दिवस काय कसं वाटतंय गेली बसून बोर होते बरं मग जायचं बघायला मैदान नाही आता बैल नसल्याशिवाय मैदानात जायला मजा नाही बरं बैल नसल्याशिवाय मैदानात जायला मजा नाही बघा आणि इथं चोपताय का आता चोपणीने हो कडक कडक अजून माती भरणार आहे का काय ह्याने काय फायदा होतो लाल मातीने मामा ते बैलाच्या नाक्या बिक्या पाय व्यवस्थित होतो आणि जरा नाक्या बिक्या वाढत नाही बरं पहिलंच करायचं होतं का आत्ताचा अचानक कसं काय पहिलं नियोजन झालं का पहिले केलं होतं पण ते काय व्हायचं दिवसभर बैल नसायचं नाही दिवसभर बाहेर असायचा हां बाहेर असायचं त्याच्यामुळे आता इथं नियोजन केलं हो आता मी दिवसभर आताच असतो ना बैल बरं बघा मित्रांनो बकासूरला बसायला आता हे लाल मातीचं हे खालचा बेस केलेला आहे म्हणजे तुम्ही बकासूर बरेच जण म्हणत होते बकासूर कसा आहे पहा बकासूर कसा आहे एकदम ओके झाला आहे पाय वगैरे कसं जातोय काय बाकी आहे बघा खातो आता निवांत एकदम आता पाय वगैरे मागच्या वेळेस पाय तुम्ही बघितलं होता आता पाय वगैरे व्यवस्थित आहे त्याला आपल्या कर्नाटकच्या बाजूला एक गाव आहे तिथं नेलं होतं तिथं त्याच्यावरती उपचार करण्यात आले मामाने जसं सांगितले अजून एक साधारणतः 10 किंवा 15 मेच्या दरम्यान तो आपल्याला मैदानात दिसेल आर्नव काय मग बाकीचे मित्र काय म्हणतात हां बकासूरच्या बाबतीत बकासूरची तब्येत कशी काय फोन आलता का कोणाचा विचारलं का काय म्हणाले बरं आहे अजून काय कोणाचा आलता फोन इतक्या जणांचा नाही आला मित्रांचा चालतं बरं मामांना किती फोन होतात त्यांना लय येतात ना तर मित्रांनो मामांना विचारूया मामा काय कशा पद्धतीने आता किती फोन वगैरे किती आले काय कोण आलं भेटायला गोठ्यावरती नाही फोन बिन आलते सरजेवाली पहिल्या दिवशी आलते बरं राहुल दादांचा फोन आलता बरं भरपूर लोकांचे फोन आलते भरपूर लोकांचे फोन आले होते बघायला कोण आलं गोठ्यावरती भरपूर लोक आली बघा म्हणजे बकासूर प्रेमी जास्त करून आले बकासूर प्रेमी भरपूर आहेत आणि सरजेवाली एक आलती पहिल्या दिवशी आलती काळ्या गोठवाली सरजेवालीचे मालक सगळी मालक आलती बरं मग मुंबईवाली सगळे आले मुंबईवाली आपला गोठचा सर्जा आहे त्यांचे सगळे मालक आले होते भेटायला सचिन शेट्टी सचिन शेट आले होते घरात एक आले होते सचिन शेट घरात ते पण आले होते आणि आता काय त्याला सध्या कुटी टाकली का हो कुटी वाळली का बोली सुकी वाळी कडबे दोन्ही मिक्स आहे का नाही कडबे कडब्याचीच आहे फक्त आता काय
जरा दुखापत असल्यामुळं थोडासा तो घरी होता. आता काय मागच्या 4-5 दिवस मध्ये थोडासा बसूनच आराम करतो. आता काय जाणवतंय का त्याला असं पळायचंय किंवा बेचैन वगैरे होतंय का? नाही होते ना, बाहेर बांधले होते डायरेक्ट उड्याच मारतो.